बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिनात्मक पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लागलेले माननीय डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर, त्याचप्रमाणे शेतकरी होते सर, त्याच्यानंतर लोकमतचे प्रमुख संपादक श्रीमंत माने, तसेच अशोक रामटेके माजी उपाध्यक्ष नगर परिषद ब्रह्मपुरी यांचं मी या कार्यक्रमापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमापासून उपस्थित मान्यवरांमध्ये बबन नाकले सर, प्रभाकर कुंभपुरा सर, त्याचप्रमाणे विलास भोंगरे, प्राध्यापक दाभाडे सर, प्रसिद्ध साहित्यिक विनोद नारनवरे आणि नुकतेच उपस्थित झालेले आदिवासी संघटनेचे नेते हिराणिक, या सर्वांचं या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. तसेच या निमित्ताने ज्यांना ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले त्या सर्व मान्यवरांचं मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी आयोजिका ज्या होत्या तर त्यांना मी म्हटलं की फक्त तुम्ही गुरं महिलांना बोलायला लावा, कारण घर त्यांना सांभाळावं लागतं आदिवासी क्षेत्रामध्ये. तर त्यांच्या अडचणी काय काय असतात, त्यांच्याकडची संकट काय काय असतात हे मला त्यांच्याकडून ऐकायचं. आणि मग ते ऐकल्यानंतर सरकारचं धोरण काय, काळा बाजार काय, सगळं ते त्याच्यामध्ये येऊन गेलं. आणि ते ऑर्गनाईज करताना आपण महिलांच्या करता काय करणं आवश्यक आहे हे त्याच्यातून मला स्पष्ट झालं. मी आजही प्रभू राजगडकरांना विनंती करीन की आदिवासी महिलांच्याकडे आपण प्रकर्षाने लक्ष द्यावं, विशेषपणे लक्ष द्यावं आणि त्या प्रश्नांमध्ये आपण काही सोडवण्याला मदत करू शकलो तर आपण ती जरूर करावी. या निमित्ताने मी असा थोडासा दबून गेलो होतो. एकीकडे अति धनाढ्य जावंगिया फॅमिली आणि दुसरीकडे श्रीमंत माने, या दोघांमध्ये मी दबून गेलो होतो. मी काही विचार आपल्या समोर मांडतो, 2-4 गोष्टी आहेत, वेळ पाहून लक्षात घेतो. एक मुद्दा असा आहे की मानेंच्याही बोलण्यामध्ये स्पष्ट झालं की राजकारण कसं चालू आहे आजकाल. जावंगियांच्याही बोलण्यामध्ये स्पष्ट झालं की परिस्थिती काय आहे. आम्ही अर्थशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे अर्थशास्त्र किती बिघडलं आहे याची कल्पना केली तर रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर माणूस दचकून जातो, अशी परिस्थिती आहे. आणि ती परिस्थिती का म्हणून झाली याची सगळी कारणं तुम्हाला माहिती आहेत, मी ती पुन्हा सांगणार नाही, रोज चालूच असतं ते सगळं. परंतु प्रश्न आहे पुढचा, आपली पुढची पिढी, आपला पुढचा समाज हा आपण कशा तऱ्हेने घडवू शकतो यासाठी कार्य करणं. घडवू शकतो का असा प्रश्न जरुरी आहे. त्याचं उत्तर होई येईल नाही येईल. परंतु जसं श्रीमंत मानेंनी म्हटलं की बा खांदेवाले आशावादी आहेत तर ते पण आशावादी आहेत, मी असं म्हणेल की आम्ही सगळेच आशावादी आहोत, त्याच्याशिवाय आपण इथे जमलो नसतो. त्याचा अर्थ असा होतो, मी माझ्या अर्थशास्त्राच्या मित्रांना रोज आम्ही संध्याकाळी बोलतो की पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ही भांडवलशाही व्यवस्था स्वतःचे प्रश्न सोडवू शकलेली नाही. अमेरिका सगळ्यात मोठा देश आहे, सगळ्यात श्रीमंत देश आहे, सगळ्यात जास्त कर्जाऊ देश आहे आणि ते आपले प्रश्न सोडवू शकलेले नाहीत, त्यांचे तुरुंग भरलेले आहेत. मग ही श्रीमंत अर्थव्यवस्था आपले प्रश्न का सोडवू शकत नाहीत हा महत्वाचा प्रश्न. मग आपण तर त्याच्या मागे आहोत. म्हणून तो प्रश्न जो येतो आर्थिक, तो येतो भांडवलशाही कशी आहे. एका त्रैमासिकाकरता मी यावेळेला लिहिलंय सर्व निकष करतात.
त्यांनी मला विषय दिला होता की भारतीय शेतीला अमेरिकेचा फास. तर तो अंक आलाय असं मला वाटतं, आलाय तो अंक आलेला आहे की इतक्या श्रीमंत भांडवलशाहीमधल्या शेतीला भरपूर जगातल्या जेवढं अनुदान दिलं जातं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अनुदान दिल्याशिवाय तिथला शेतकरी तिथे राहू शकत नाही आणि म्हणून त्याला अनुदान देऊन टिकवलं जातं. आणि मग ही गोष्ट अशी खाली खाली येत राहते. युरोपमध्ये काय होतं, भारतात काय होतं वगैरे वगैरे. त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये, निदान माझ्या तरी डोक्यामध्ये प्रश्न येतो व्यवस्था बदलाचा, की जर अमेरिकेसारखा श्रीमंत देश आपले स्वतःचे प्रश्न सोडवू शकत नाही तर मग आम्ही कसं करायचं? आमच्याकडे पर्याय काय? आम्ही कशा प्रकारची व्यवस्था मनात आणावी? गती आहे बदलाची, ती गती कोणत्या दिशेने जाता येते आज आपल्याला दिसून राहिली. मग प्रश्न येतो की बघा, चांगला उल्लेख झाला त्याचा की आजकाल काही सरकारी हे असतील कागद, तर त्याच्यावर विकसित भारत 2047 लिहिलेला असतो. त्याच्यावरही मी लिहिलेलं आहे 2047 स्वप्न की वास्तव. कारण पुढच्या 2 वर्षात काय घडेल जगामध्ये आर्थिकदृष्ट्या हे अर्थशास्त्रज्ञांनाही माहिती नाही, सरकारांनाही माहिती नाही. आणि त्यामुळे मग आम्ही आजपासून 20 वर्ष पलीकडे 21 वर्ष पलीकडे काय होईल ते सांगणं फार धैर्याचं काम आहे, फार मोठं काम आहे. पण असं जर आपण म्हटलं तर त्यांचं उत्तर फार चांगलं असतं की आम्ही स्वप्ने पाहू नये का? बरोबर आहे, स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण सकाळ झाल्याबरोबर ते स्वप्न विरून जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते जर स्वप्न असेल तर ते स्वप्न सकाळ झाल्याबरोबर विरून जातं, कारण त्याला भौतिक आधार काही नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न यांच्यावरील आदरणीय लोकांनी आणि आपण सगळ्यांनी त्याचा पुन्हा विचार करावा की आज पुन्हा आपल्याला योजना आहे, पण त्याची रचना अशी होती की सगळे मुख्यमंत्री त्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये मेंबर, आणि ते आपापली व्यथा सांगायची की आमच्या इथे काय झालं काय नाही झालं याचा आढावा घेऊन नवीन प्लॅन बनत असेल. म्हणजे डबल इंजिन असलं तर विकास होईल, ट्रिपल इंजिन असलं तर नाही होणार, सिंगल असलं हे नव्हतं. ते समानतेच्या आधारावर सगळे मुख्यमंत्री या अर्थव्यवस्थेमध्ये आपले प्रश्न काय ते मांडायचे, त्याच्यावरून प्लॅन तयार व्हायचा, त्याच्यावरून त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायचं, कुठे कधी कमी कुठे जास्त, त्याचा आढावा घेतला जायचा की त्या पंचवार्षिक योजनेत काय काय चुकलं, त्याच्याप्रमाणे पलीकडची पंचवार्षिक योजना यायची. परंतु त्या पंचवार्षिक योजनेमुळे ज्या भांडवलशाहीला आपल्यावर लगाम लावला जातो आहे, आपल्याला दाबून ठेवलं जात आहे असं वाटायचं, तिचा पहिला उद्देश हा होता की हे नियोजनमध्ये जर सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर या प्रकारचं नियोजन असल्याशिवाय भागत नाही. आता कोणी म्हणेल किंवा आज काही नियोजनाचा जमाना राहिला आहे का, की जुनी आयडिया होती. मग तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या पद्धतीने आज स्वतःही सोडवू शकत नाही आणि त्याचा पर्यायही तुम्ही नाकारून टाकता, तर मग तिसरा पर्याय काय आहे ते सांगा. मग तिसरा पर्याय नाही आहे. आज आपण जे विचार करतो त्याचा तिसरा पर्याय नाही आहे. आणि म्हणून हा विचार पुन्हा पुन्हा करणं आपल्याला भाग आहे की आपल्याला पुन्हा नियोजनाची गरज आहे का. त्याचं कारण काय? त्याचं कारण प्रत्येक तांत्रिक बदलाच्या क्रांतीबरोबर, टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन बरोबर जास्तीचं निर्माण होणारं उत्पन्न श्रीमंतांच्याकडे जातं. आणि आज ते अमेरिकेतले जे श्रीमंत आहेत, ज्या टेक्नॉलॉजीच्या आधारावर श्रीमंत झाले, ते परक्या ग्रहांवर आपली जमीन असली पाहिजे, त्याच्यावर आपला झेंडा पाहिजे याच्याकरता चालले आहेत तिकडे. म्हणजे माणूस कुठे आहे ते सोडून दिलं आणि तिकडे चाललेले आहे, कारण पैसा आहे. दुसरा मुद्दा, त्या विषमतेमध्ये सगळ्यात खाली कोण असतं?
तर ग्रामीण भागात राहणारा आदिवासी, बिगर आदिवासी सगळे ग्रामीण भागातले, शहरात थोडीशी आशा असते, गरीब माणसालाही थोडीशी आशा असते, पण ग्रामीण भागामध्ये तो काहीच करू शकत नाही. कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे ती सगळी अर्बन ओरिएंटेड आहे. ही शहरीकरणाला मदत करणारी आहे आणि शहरीकरणावर अवलंबून आहे. ती ग्रामीण समाजाकडे फक्त शोषण करण्यापुरती पाहते. म्हणजे आज आपल्याकडे नागपूरला आम्ही पण तो विचार करत असतो की समृद्धी मार्ग झाला माने साहेब, मग समृद्धी तिकडून इकडे येत आहे की इकडून तिकडे जात. आम्हाला कोणी सांगितलं तर बरं होईल, आम्ही पण त्याच्याकडे गोळा. पण एक समृद्धी मार्ग झाल्याबरोबर सगळं काही ठीक झालं असं समजणं काही होते. बघ पलीकडचा प्रश्न की ज्या सामान्य माणसाला जे मिळत नाही, आज रोजगार मिळत नाही, वेतन मिळत नाही, ती गांधी रोजगार हमीची योजना होती, त्याचं नाव बदलून टाकलं आणि त्याच्यामध्ये कामाचे दिवस वाढवले पण मजुरीचं गाडं अडकळून पडलं. मग त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याशिवाय त्याच्या मुलांचं शिक्षण, आरोग्य, कर हे सगळं कसं मिळेल आणि मग तो प्रश्न कसा सुटेल? कारखाने बांधले, तो जो